नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पालक पराठा। पौष्टिक पण तितकाच चवीला अप्रतिम लागणारा असा पराठा तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। सर्वप्रथम इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 टीस्पून इतकं तेल घालून घेतले। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये 1/4 टीस्पून इतकं हिंग घालून घेतलं आणि नंतर 3 ते 4 मिरच्या आहेत ते मी बारीक चिरून घेतल्या, त्या देखील ह्यामध्ये घालून घेते। तसेच 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत। तसेच साधारणतः 1 इंच आल्याचा तुकडा आहे तो इथे बारीक चिरून घेतला, तो देखील ह्यामध्ये घालून घेत। आलं, मिरची आणि लसूण आहे तो थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत तेलावर परतून घ्यायचा आहे। परतून झालं की नंतर आपण त्यामध्ये 1 जुडी इतका पालक आहे तो घालून घेणार आहोत। मी पालक आहे तो 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो कट न करता अशा प्रकारे ह्यामध्ये घालून घेते। आता आपण ह्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊयात। जर तुम्हाला मिठाचा अंदाज एकाच वेळी येत नसेल तर तुम्ही इथे थोडासा मिठाचा वापर करून नंतर पुन्हा जेव्हा आपण पीठ मळणार आहोत त्यामध्ये नंतर मीठ ॲड करू शकतात। आता आपण हे मीठ आहे ते पालकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या ठिकाणी मी फक्त पालकची पानं वापरली नाही आहेत, मी इथे दांड्या देखील घेतल्या आहेत। पालकमध्ये लोह, प्रोटीन्स, कॅल्शियम तसेच अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात। लहान मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात, त्यामुळे अशा पद्धतीने जर का तुम्ही काहीतरी नवीन बनवून दिलं तर मुलं नक्की आवडीने खातील। ह्यामध्ये मी आता अर्धी चमची मसाला घालते, तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तसंच पाव चमची इतकं जिरं मी ह्यामध्ये घालून घेते। तुम्ही हे जिरं फोडणीला देखील घालू शकता किंवा जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर ती देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। पाव चमची गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर। आता हे सर्व मसाले आपण पालकमध्ये मिक्स करून घेऊयात आणि पालकचं पाणी थोडंसं सुकेपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे। इथे मी थोडासा पाव चमची इतका चाट मसाला टाकून घेते, हा अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता। मिश्रण आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे वाटून घेणार आहोत। आता वाटताना ह्यामध्ये साधारणतः 1 मूठभर इतकी कोथिंबीर मी ह्यामध्ये घालते, जेणेकरून मिश्रणाचा कलर देखील छान हिरवागार येतो आणि टेस्ट देखील वाढते। अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। जर आवश्यकता लागली तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता। आता या पेस्टमध्ये साधारणतः 2 टेबलस्पून इतकं बेसनचं पीठ मी ह्यामध्ये घालून घेते, त्यामुळे छान खमंगपणा पराठ्याला येतो। तसेच पाव चमची ओवा देखील आपण ह्यामध्ये घालून घेऊयात। या ठिकाणी मी 1.5 ते 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, परंतु ह्यामध्ये जितकं जाईल तितकंच पीठ मी घालणार आहे। ह्यामध्ये मी साधारणतः 1.5 कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेतले। आता ह्या पेस्टमध्ये मी हे चांगलं मिक्स करून घेणार आहे। जर आवश्यकता लागली तर थोडंसं आपण पाणी ह्यामध्ये नंतर घालू शकतो। आपण चपातीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ ह्याला मळून घ्यायचं आहे। पीठ छान मळून झालं। आता हे आपण 5 ते 10 मिनिटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून देऊया। आता मी ते पराठ्यासाठी एकसारखे गोळे करून घेते। तुम्हाला ज्या आकाराचे पराठे करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही गोळे करून घ्या। गोळे करून झालेले आहेत, आता आपण पराठा करायला घेऊया। आपण पराठा करताना नेहमी गोलाकार आकाराचा करतो, परंतु मी ह्या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी आकाराचा पराठा कसा करायचा ते दाखवणार आहे। तसेच पराठा छान खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण एक ट्रिक वापरणार आहोत। आधी आपण जसं गोल पराठा करून घेतो तसा पराठा करून घ्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने एका साईडला तूप लावून घ्यायचं आणि दुसरी बाजू आहे ती फोल्ड करून घ्यायची। नंतर पुन्हा एका बाजूला तूप लावून घ्यायचं आणि त्यावर दुसरी बाजू फोल्ड करून घ्यायची। आता शेप न चेंज करता आपण हा पराठा आहे तो ह्या त्रिकोणी आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे। आवश्यकता असेल तर तुम्ही ह्याला परत पीठ लावून देखील घेऊ शकता, परंतु मी पीठ न लावताच अशा पद्धतीने हा पराठा लाटून घेते। तुम्ही इथे बघू शकता पराठा लाटून झालेला आहे आणि अशा पद्धतीचे जर वेगवेगळ्या आकाराचे आपण पराठे बनवले तर मुलं देखील ते आवडीने खातात। आता मी तुम्हाला चौकोनी आकाराचा पराठा देखील कसा बनवायचा ते दाखवते। त्यासाठी मी इथे पूर्ण पराठ्याला पहिले तूप लावून घेतले आणि अशा पद्धतीने एका बाजूने फोल्ड करून त्याला देखील तूप लावून घेते आणि नंतर दुसरी बाजू त्यावर ठेवून घेते। नंतर पुन्हा वरच्या बाजूला तूप लावून साईडच्या 2 कडा आहेत त्या देखील अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने चारी बाजूंनी फिरवून व्यवस्थित पराठा चौकोनी आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना तो एकदम पातळ लाटायचा नाही, थोडीशी जाडसर अशी लेयर त्याची ठेवायची आहे, त्यामुळे तो एकदम छान खुसखुशीत होतो। अशा पद्धतीनेच आपण बाकीचे पराठे देखील लाटून घेऊयात।
तवा आहे तो मी छान गरम करून घेतला आहे. आता आपण त्यावर पराठा घालून घेऊया. पराठा भाजताना तो लो टू मीडियम फ्लेमवर छान खरपूस आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे. थोडेसे असे बबल्स यायला लागले की नंतर आपण पराठा उलटून घेणार आहोत. आता त्याला थोडंसं मी तूप लावून घेते. तुम्ही तुपाऐवजी इथे तेल किंवा बटरचा देखील वापर करू शकता. पराठा भाजताना आपल्याला कुठेही हाय फ्लेम करायची नाही आहे. लो टू मीडियमवरच हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील आपण थोडंसं तूप लावून घेऊयात. पालक पराठा छान भाजून झालेला आहे. आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीचे पराठे देखील भाजून घेऊयात. हा पराठा गरमागरम खूप छान लागतो, परंतु तुम्ही दहीसोबत देखील हा पराठा एन्जॉय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कुक विथ निशो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.